सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही मार्च महिन्याच्या कोर्ससाठी इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि ग्रुप जॉईन केलेले आहेत. तर मार्च महिन्याचे हे कोर्सेस खूप हायर लेवलचे आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. कारण आपलं विहंगमचं वर्ष संपतंय आता मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल पासून खूप वेगळं काही सुरू होणार आहे. आणि जे काही सुरू होणार आहे त्याची बॅकग्राऊंड ही या मार्चच्या तिन्ही कोर्स मधनं होणार आहे. एवढंच नव्हे तर जे पृथ्वीवर परिवर्तन घडतंय, जे अगदी सिव्हिअर परिवर्तन, सिव्हिअर अँड ड्रास्टिक अँड व्हेरी फास्ट सडन सडन चेंजेस होणार आहेत. परवा मोदीजींनी पण डिक्लेअर केलंय. काय डिक्लेअर केलंय? 22 जानेवारी पासून नवीन युग सुरू झालेलं आहे. आणि हे मला सुद्धा इन्स्टिंक्ट्स होते की 22 जानेवारीलाच ते झालेलं आहे सुरू. आणि काल का परवा मी व्हिडिओ ऐकल्यावर खूप छान वाटलं की आपले देशाचे पंतप्रधान सुद्धा घोषित करतायत हे युग परिवर्तन सुरू झालेलं आहे. कल्की अवताराबद्दल बोलतायत, भविष्य मालिकेबद्दल बोलतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गृहीत धरायच्यात आणि या परिवर्तनाला आपल्याला तयार करायची आहे. त्याची ही मार्च महिन्याची जी कोर्स आहे भाग 3 आणि ईशोपनिषद आणि ओंकार साधना ह्या सगळ्या त्या परिवर्तनाला आपल्याला सज्ज करण्यासाठी पहिली पायरी आहे. काय करायचं आहे, इम्प्लिमेंटेशन आहे. आणि हे जर सगळ्यांनी माहिती करून घेतलं, मार्च महिन्याचे तिन्ही कोर्स जर सिन्सिअरली केले, तर पुढे तुमची तुम्ही साधना किंवा तुमचं तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण ह्यातला एकही कोर्स तुम्ही जर केला नाही, तरी खूप काही मिस करणार आहात, खूप काही. आणि हे जे नॉलेज आहे, आजूबाजूला जर बघितलं तर सगळं भीतीदायक पसरवणं चाललेलं आहे. खूप भीतीदायक. आपल्याला त्यातला चांगला भाग घ्यायचा आहे, पण भीती असण्याची परिस्थिती निर्माण झालीच आहे. पण आपल्याला आपल्यासाठी चांगलं काय म्हणलं आहे त्यावर फोकस करायचंय आणि ही गोल्डन संधी उचलायची आहे. आणि या गोल्डन संधीचं चीज करून घ्यायचंय आपल्याला. की जी खूप खूप कित्येक हजारो वर्षांनी ही संधी मानवजातीला मिळत आहे. आणि मग ही संधी उचलायची नाही तर काय? त्यासाठीच तर जन्म घेतलेला आहे. पण सगळेच उचलतील असंही नाहीये. आणि हा जो मार्च टू सप्टेंबर महिना आहे, यासाठी सगळ्यांना तयार व्हावंच लागेल. नाही तयार झालं तर खूप काही फोर्सफुली त्यांच्यावर लादलं जाणार आहे आणि सैरावैरा जी परिस्थिती असते ती होणार आहे. तर तशी होऊ न देण्यासाठी हे तिन्ही कोर्स मार्चचे डिझाईन केलेले आहेत आणि एप्रिल महिन्यापासून वेगळं काही सुरू होणार आहे. तर हे कोणीही बुडवू नका. पहाटे आहे कोर्स. काही कारणं आहेत पहाटेची कोर्स घ्यायला. 8 दिवस तर तुमचा लवकर उठण्याचा संकल्प आहे. आणि फायनल अजून होईल, चेंज होऊ शकतो. पण म्हणून ग्रुपला जॉईन नाही व्हायचं, वेळच बघायची, असं करायचं नाही. आजची मीटिंग तर ही खूप महत्वाची आहे. कारण कोर्स करण्यापेक्षा, कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा त्याची जी दृढ निश्चयाची ही जी असते बीज, ते पेरणं फार महत्वाचं असतं. आणि आपण बीजच जर पेरलं नाही, आपल्याला काय हवंय याचा विचार केला नाही. आपल्याला जर आंबा हवा आणि आपण लावतो कडुलिंबाचं बी, आपण लावतो चिकूचं बी आणि खायला येतं वेगळं. आणि मग विचार करत बसतो, हे काय झालंय, हे काय चाललंय? मला तर आंबे खायचे होते. मग आंबे खायचे तर आंब्याचाच बी लावावं लागतं. त्यातूनही कुठली बी लावायची? कलमी खायची आहे का गावरान खायची आहे? कुठला आंबा खायचाय? केशर आंबा खायचाय का हापूस आंबा खायचाय? हे सगळं ठरवावं लागतं. आपल्यासाठी काय चांगलं आहे ते ठरवावं लागतं. बीज आणावं लागतं, रोवावं लागतं, त्याची निगा करावी लागते. आणि हे बीज पेरणं म्हणजे संकल्प पेरणं असं मी म्हणते. आणि या संकल्प पेरण्याची शक्ती जी काही आहे गेले 15-20 वर्ष मी बघत आहे. खूप कारण निसर्गातच ही शक्ती आहे. आपल्याला माहिती आहे पौर्णिमेला काय होतं? सागराला एवढा प्रचंड सागर असतो, पण त्याला सुद्धा उधाण येतं पौर्णिमेला. आपण बघतो किती लाटा वर उचंबळून जातात. आवाज काय येतो, त्यांचा स्पीड काय वाढतो, उंची काय वाढते. गर्जना सुरू असतात. एवढी शक्ती त्या चंद्राच्या
फुल मूनमुळं होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही जणांना माहिती नसेल, काही जणांना माहिती असेल, हे चंद्र सूर्य सुद्धा क्रिएट केलेले आहेत. आपण म्हणतो निसर्ग, तसं काही नाहीये. सगळं नॉलेज उघडत चाललेलं आहे. हे चंद्र सूर्य चंद्र हे सगळं क्रिएट केलेलं आहे जाणीवपूर्वक. जसं आता नवीन पृथ्वी 5व्या डायमेन्शन मधली जी चाललेली आहे, त्याच्यासाठी सगळं तयारी. उदाहरण देते, आपण सूर्यावर जाऊन काय काय बघितलं, अभ्यास केला. चंद्रावर चालला, चंद्रावर यान गेलं, त्याचा अभ्यास चाललाय. चायनाने वेगळे तयार केले ग्रह. या गोष्टी बातम्या ऐकत असाल, तसाच हा चंद्र सुद्धा तयार केलेला आहे. नॅचरल म्हणतो आपण त्याला, पण एकदम हायर आयामातल्या यांनी त्यावेळी, ज्या वेळेला पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेला ते क्रिएट केले गेले. का गेले क्रिएट केले गेले? का तर सगळ्या व्यवस्थापनाची देखभाल करायची गरज होती. कोण काय काय करणार? कोण मेंटेन करणार? कोण क्रिएट करणार? ब्रह्मा क्रिएट करतो. कोण प्रिझर्वेटिव्ह आहे? विष्णू. हे जसं ठरलं तर सूर्याचा रोल कोणी करायचा? काय असणार आहे सूर्याचा रोल? सगळ्यांना एनर्जी द्यायची, सगळ्यांना ताकद द्यायची, सगळं जीवशक्ती हे कंटिन्यू ठेवायची धरतीवरची. हा रोल दिला गेला. आणि त्या सूर्याच्या चेतनेप्रमाणे जो कोणी होता, तो भाग पुढे येऊन त्यांनी सूर्याचा रोल घेतलेला आहे. चंद्राचं सुद्धा इमोशन्स, आपल्या फीलिंग्स या सगळ्यावर कंट्रोल येण्यासाठी चंद्र, सूर्य यांचं फिरणं, यांची आवर्तनं हे सुद्धा सेट झालेलं आहे ब्रह्मांडाच्या निकडीप्रमाणे. आणि चंद्र हा मानाचं कारक आहे, म्हणून मग चंद्राचं जेव्हा फुल मून असतं म्हणजे पौर्णिमा आणि जेव्हा अमावस्या असते त्यावेळेला या निसर्गातल्या शक्ती खूप वेगळ्या असतात. हे सगळं वेगळ्या भाषेत तुम्हाला माहिती आहे. अमावस्येला काय होतं, पौर्णिमेला काय होतं, पौर्णिमेचे उपास का करतात, एकादशीचे काय, हे सगळं लिहिलेलं आहे आपल्या ग्रंथांमध्ये. पण जे कॉमन नाहीये ते मी सांगणार आहे. ते शिवसर्वोदयशास्त्राप्रमाणे मी सांगणार आहे. तर ज्या वेळेला फुल मून असतो, म्हणजे आता उद्या पौर्णिमा आहे आणि त्याचा इफेक्ट 2 दिवस, एक दिवस अलीकडे एक दिवस पलीकडे, म्हणजे आजपासून जर बघितलं तर 3 दिवसाचे ध्यान सुरू झालेत आजपासून, आज उद्या परवा. मग ध्यान हे का करायचं पौर्णिमेच्याच वेळेला, आजूबाजूलाच का, 3 वेळेला का? तर हीच शक्ती घ्यायची. चंद्राची ताकद खूप पूर्ण फुल असते यावेळेला निसर्गात. पौर्णिमेला चंद्रापासून, चंद्राच्या पौर्णिमेच्या ह्याच्यापासून दवबिंदू टपकतात विशिष्ट प्रकारचे पाण्यामध्ये निसर्गात. त्यामुळे पौर्णिमेला आंघोळ करण्याचं सुद्धा खूप महत्व आहे. आणि हे जे पौर्णिमेचं तत्व आहे आपल्या निसर्गातलं, ते खूप हायर असतं. चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळं त्या सागराला सुद्धा उधाण येतं. म्हणजे एनर्जी असते ती खूप हायर प्रमाणात एनर्जी असते पृथ्वीवर. आणि चंद्र मनाचं कारक आहे. मग ही हायर एनर्जी जी चंद्र देतोय आपल्याला, त्याचा फायदा का नाही घ्यायचा? मग फायदा कसा घ्यायचा? तर ती टॅप करणं गरजेचं असतं, ती अट्रॅक्ट करणं गरजेचं असतं. आपण असं नुसतंच बसलो आणि चंद्र आहे, हो, वातावरणात असतंच ते नॅचरली, पण आपण कनेक्ट होणं गरजेचं असतं. आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे टॅपिंग दॅट एनर्जी आणि हार्नेसिंग दॅट एनर्जी. टॅप करायची, अट्रॅक्ट करायची, खेचून घ्यायची आणि रॅडिएट करायची, पसरवायची, आपल्याला युटिलाइज करायची. हार्नेस म्हणजे युटिलाइज. मी एनर्जी तर घेतेय, मी खेचतेय आणि मला त्या जर ऊर्जेचं मॅनेजमेंट करता आलं नाही, म्हणजे बॉडीने नाही केलं, तर मला तो त्रास होणार आहे. तर मला ती माझ्या सगळ्या विकासासाठी वापर करता आला पाहिजे, हार्नेस करता आला पाहिजे. आणि नुसतं माझ्यासाठी नाही तर आजूबाजूला घरातल्यांना, परिसरात मी रॅडिएट सुद्धा केली पाहिजे. मी सोर्स पण बनली पाहिजे. आणि ह्याच सगळं महत्व असल्यामुळे आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो. पौर्णिमेचं ध्यान आहे ते नक्की उद्या करा सगळ्यांनी. मी टाकेल या तिन्ही ग्रुपवर. ते करा. संकल्प पेरण्याचं ध्यान केलेलं आहे ते पण करा. भूतकाळ, भविष्यकाळ बदलण्याचं, कारण तो काय वेगळा नाहीच आहे वर्तमान काळापेक्षा. तर ते पण करा. मी उद्या दोन्हीही ध्यान टाकेल. पण आज आपल्याला बघायचं की संकल्पाचं हे जे काही निसर्गातलं पॉवर आहे ती कशी वापरायची. मग संकल्प म्हणजे काय? तर कुठलीही पूजा अर्चा आपण करताना आधी संकल्प सोडतो. गुरुजी आपल्याला सांगतात ब्राह्मण, की चला आचमन करा, पाणी हातात घ्या,
तुमचा संकल्प सोडा. काहीतरी संकल्प असतो ना, की बाबा सत्यनारायणची पूजा व्यवस्थित होऊ देत, लग्न व्यवस्थित होऊ देत, काय असतील विधी ते. आणि हे संकल्प सोडतो आणि मग पूजेला सुरुवात होते. म्हणजे त्या पाण्यालाही महत्व आहे आणि संकल्पालाही महत्व आहे. मग का असं करायला सांगतात? संकल्प न सोडताच जर पूजा केली तर काय होईल? फायदा होत नाही. लक्षात घ्या. लग्नाची पत्रिका तयार करतो आपण आधी. बंगला करताना आपण कागदावर बंगल्याचं चित्र तयार करतो. गाडी घेताना सुद्धा कागदपत्र तयार होतात. गाडी तयार करताना सुद्धा तेच होतं. मग ती क्रिएट येते अस्तित्वात. म्हणजे कुठल्याही गोष्टी या दोनदा तरी कमीत कमी तयार व्हाव्या लागतात अस्तित्वात येण्याच्या आधी. आणि मग संकल्प पेरले तर नक्कीच आपल्याला जे काही हवं आहे, आपण जे काही करत आहोत त्याची फळं मिळायला लवकर सुरुवात होते. आणि जास्तीत जास्त फळं मिळतात. आवाज येत नाहीये का? कोणीतरी चॅट बॉक्समध्ये टाका, आवाज येत नाहीये. चॅट बॉक्समध्ये टाका बरं, आवाज येतोय का नाही? आणि मग 2 मेसेज आले तर आवाज येत नाही. बघा आता. हे असे तुम्ही ध्यानी लोक आहात. थोडा दम धरा. खूप वेळा सांगितलं. आवाज नाही आला ना, पहिल्यांदा एक ऍक्शन करायची. आपला मोबाईल चेक करायचा. मोबाईलचा आपला आवाज येतोय का नाही. आणि काही लोकांना सुरू करण्याची सुद्धा वाट नाही लागत. सारखं म्हणतात आवाज येत नाही सुरू करण्याच्या आधी. असं करत नका जाऊ. आज जरा पाहुणे आले घरात. स्वयंपाक केला, वाढलं त्यांना आणि मग आले. अचानक आले. त्यामुळे थोडंसं प्लॅन नाही नव्हतं झालं. तर ठीक आहे. तर हे संकल्प आपल्याला पेरायचे आहेत आणि मग संकल्पाचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळतं. म्हणून कुठलेही कोर्स करताना आपण संकल्प पेरतो आणि जे आधीपासून जॉईन होतात ना, आता बरेच जुने साधक आहेत, त्यांना हे सगळं माहिती आहे. त्यांना फायदा खूप जास्त होतो. आणि जे उशिरा जॉईन होतात, आजची ही मीटिंग जॉईन झाल्यानंतर काही रेकॉर्डिंग भाग होईल, पण त्याच्यात सुद्धा मीटिंग जॉईन झाल्यानंतर जे येतात, त्यांना काहीच हे मिळत नाही, ज्ञान माहिती नसतं. मग कोर्स करतात. मग किती फायदा होणार आहे? तर जर कोर्स करायचे असतील, तर लवकर जॉईन होत चला, संकल्प पेरत चला. तर आता आपल्याला 25 तारखेला प्रतिपदा आहे. त्यावेळेला मी ग्रुपवर सगळं सांगेलच, कसा नियम लावायचा, कसं झोपायचं, कुठली नागपुडी सुरू करायची. पण त्याच्या आधी संकल्प लिहिलेले असावे लागतात आपल्याजवळ. प्रतिपदा करायच्या वेळेला. म्हणून मग मी आज मीटिंग घेते, कारण बरेच नवीन साधक आलेत म्हणून. तर आता आपण ही बघूयात, की अमावास्या आणि पौर्णिमेच्या प्रतिपदेला कसं जनरल असणार आहे. वेळा वेगळ्या वेगळ्या असतात. पौर्णिमेनंतर आपल्याला एकच वेळ मिळते हे संकल्पासाठी. अमावास्येनंतर 2 वेळा मिळतात. कारण बघा अमावास्येला न्यू मून सुरू असतो. म्हणजे सगळ्या नवीन गोष्टी आयुष्यातल्या त्यावेळेला पेरायच्या असतात. न्यू मूनला अमावस्येच्या. म्हणून मला अमावस्येला 2 वेळा मिळाल्यामुळे जास्त आनंद होतो. पौर्णिमेला एकच असते. तर हे मी नेहमी करते आणि लिहून सोडून देते. आणि इतकं आता हे केलेलं आहे, की नंतर काही करायची गरज राहत नाही. तर संकल्प कोर्स घेताना सुद्धा मी पेरते. काय मला घ्यायचाय कोर्स हा? का घ्यायचा? का ठेवायचा? विहंगमसाठी का कोर्स ठेवायचा आहे? हे उद्दिष्ट पेरली जातात. मग साधकांना सांगितली जातात. तर संकल्प कसा चालतो? तर हे बघा, ही जी काही शक्ती आहे आपली, की आपण काही ठरवायचं. चला आता आपण ओंकार ध्यान करूयात, मार्चचा कोर्स जॉईन करूयात. मग हा संकल्प आहे आपला. मग नुसतंच जॉईन व्हायचं का? नुसतंच ते करायचं का? मग व्हिडिओ सुरू असतो, इकडं-तिकडं हालचाल होते, आपण काय करतोय, स्वयंपाक करतोय, काही उपयोग नाही होणार. करू नका असा कोर्स. आणि केला तर एखादा दिवस, रोजच तसं दिसतंय काही लोकांचं, तर काय मग काय करणार आपण? असं केल्यापेक्षा न केलेला बरा. तर हे कोर्स आध्यात्मिक कोर्स आहेत, लक्षात घ्या. ध्यान आहे ते, ओंकार ध्यान आहे. काही नॉलेजचा कोर्स नाहीये. नॉलेजचा कोर्स नुसतं ऐकायचंय, पुस्तक वाचन, ते पण पुस्तकं हायर हायर असतात. त्याला आता उपनिषद, ईशोपनिषद, हे काय असं कामं करताना ऐकण्याचा कोर्स नाहीये तो. तर मॅडम घेतायत सुलक्षणा मॅडम. काळजीपूर्वकच केला पाहिजे. माझा भाग 3 काळजीपूर्वकच केला पाहिजे. उगाच पहाटे आहे, झोपलाय, झोपून ऐकताय असं नको. अत्यंत महत्वाचा आहे कोर्स तो. तर संकल्प कसा चालतो? तर ही आपली शक्ती आहे. कारण आपण ईश्वर होतो आधी.
सगळ्या ग्रंथांमध्ये आहे. आपल्याजवळ ईश्वराची शक्ती आहे. आपणच आहोत ईश्वर. तो मीच. आणि ही जी क्षमता आहे ती लोपली आहे, लपलेली आहे अजून. आपण त्याचा विसर पडलेला आहे. तर ही जी आपल्यातली शक्ती आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. आपल्याला वापर करता येतो. आणि तेवढी शक्ती क्रिएटरची आहे. जे हवे ते मिळवण्याची शक्ती आहे वापर केला तर. मग इतकी शक्ती ही मजबूत आहे, की त्या संकल्पांना पेरायचं, त्याच्यावर कृती करायची म्हणजे कोर्स करायचा. म्हणजे तुमची स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर दिसतील, म्हणजे अस्तित्वात येतील. मग संकल्प जेव्हा काय करतात त्यावेळेला काय होतं, आपण ज्यावेळेला संकल्प करतो, आपण ज्यावेळेला डायरीमध्ये लिहितो, त्यावेळेला विश्वाला सांगत असतो, निसर्गाला संदेश देत असतो. सुलक्षणा मॅडमचा तो लेख वाचा, काय लिहिलंय त्यांनी. सगळ्या पूर्वीच्या संकल्पांची उदाहरण दिली. वाईटही संकल्प, पूर्वीचे ऋषीमुनींचे शाप आणि चांगलेही संकल्प. नुसतं म्हटलं अवकाश की त्याला सिद्धी मिळते, कारण तेवढी पॉवर वाचासिद्धी असते, शब्दांना पॉवर असते. मग ज्यावेळेला आपण काही ठरवतो, मनाला सांगतो, लिहितो, पर्टिक्युलरली लिहितो, व्हायब्रेशन सोडतो, शब्दाच्या वेव्हज आहेत. ज्यावेळेला ग्रुपला सांगतो, ज्यावेळेला व्हिडिओमध्ये सांगतो, त्यावेळेला त्या वेव्हज तयार होतात आणि कुठलाही शब्द वातावरणातला नष्ट होत नाही, हे लक्षात घ्या. गीता सुद्धा आता रिट्राय केलेली आहे, कुरुक्षेत्रावर घडलेली. इतकं सायन्स पुढं आहे. प्रत्येक शब्द तसाच राहणार आहे युनिव्हर्समध्ये. त्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसही म्हटलेलं आहे. आपण रेकॉर्ड्स पण म्हणतो त्याला, वैश्विक रेकॉर्ड्स. तर जेव्हा आपण लिहितो, सांगतो कोणाला, शब्द वापरतो, त्यावेळेला ती वेव्हज निसर्गात सोडली जाते. म्हणजे निसर्गाला सांगतोय, येस, मार्च महिन्याचा मला ओंकार ध्यान साधना कोर्स करायचे, पण मला काय साधायचंय हे सांगायला नको का? कोर्स करायचाय, कशासाठी कोर्स करायचाय? माझ्या फिजिकल प्रॉब्लेमसाठी का माझ्या आध्यात्मिक प्रॉब्लेमसाठी? कशासाठी? माझ्या लंग्ससाठी. मला लंग्सला त्रास होतो. मला दम्याचा त्रास सुरू झालाय. मला हृदयाचा त्रास सुरू झालाय. माझा बीपी वाढायला लागलाय. माझा थायरॉइड मला त्रास देतोय. काहीतरी असतं, पण मग ते सांगावं लागतं ना. तुम्ही नुसतं मनात म्हणता, चला थायरॉइडवर परिणाम झालेला दिसला, चला जॉईन करू. अशाने होत नसतं, लक्षात घ्या. तुम्हाला संकल्प ठेवावा लागतो. मी आता ओंकार ध्यानाचे पैसे भरते. पैसे भरताना सुद्धा श्वास घ्यायची पद्धत आहे. शिवसर्वोदय शास्त्र अत्यंत महान उच्च लेवलचं आहे. तो श्वास घेऊन जर तुम्ही पैसे भरले, त्याला खूप काही महान वेगळं पॉवर असतं. डोनेशन देताना, फी भरताना, क्लासला बसताना हे सगळं रेडी पाहिजे, लिहिलेलं पाहिजे. माझा दमा सुरू झालाय. ओंकार साधना करते मार्च नंतर. गेला दमा, गायब झाला. बरं झालं सुरुवातीलाच मी जॉईन केला. हे उद्दिष्ट लिहायचे तुम्हाला. तर हे संकल्प आपण निसर्गाला सांगत असतो आणि त्या प्रतिपदेला ठराविक नाडी वापरली, ठराविक पद्धतीने श्वास घेतला, त्यावेळची निसर्गातली शक्ती, व्हायब्रेशन जास्त असतात निसर्गात. आपल्या मनावर काम करणारे व्हायब्रेशन जास्त आहेत. कारण मनशक्ती जास्त असेल तरच आपल्याला सगळं काही घडवता येतं. मनाच्या शक्तीवर तर सगळं क्रिएशन आहे. आणि मनाच्या शक्तीवरच हा चंद्र इफेक्ट करत असतो. म्हणून निसर्गाला व्हायब्रेशन सोडायचेत आपले, मानसिक पॉवर वापरायची. निसर्गाची पॉवर आपल्या संकल्पावर येते. त्यामुळे निसर्गाला सांगतो, पण निसर्ग मदत करतो. कारण तुम्ही त्या श्वासावर झोपलेला आहात, त्या नाडीवर झोपलेला आहात प्रतिपदेला. आणि मग काय हवं आहे, जे काही साध्य करायचे आहे, त्याचा आपण विचार करायचा आहे. त्याच्यापुढे कोर्स करायचा आहे. कोर्सला बसल्यावर ते करायचंय. चला, काय लंग्समध्ये सुधारणा झाली? दमाचं अटॅक कमी येतायत का? काय झालंय? बघायला पाहिजे. म्हणजे हेतू निश्चित केला पाहिजे. आणि मग हेतू निश्चित करायचा, लिहून काढायचं आणि ज्यावेळेला मी तुम्हाला आता 25 तारखेला सांगेल कसं करायचं, त्यावेळेला ते झालेलं बघायचंय त्या नाडीवर, त्या वेळेत. वेळा आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत. तेवढ्या एका तासातच ती पॉवर खेचायची आहे आणि ही गोष्ट घडलेली बघायची आहे. आणि बिलीव्ह मी, जे हे माझ्या ग्रुपमधले करतायत त्यांचं जे काही सक्सेस होण्याचं प्रमाण आहे खूप आहे. नुसतं लिहायचं, प्रतिपदेला पडायचं, त्या श्वासावर हे सगळं आपलं झालेलं बघायचं, संपलं. घडून येतं. खूप घडून येतं. 15 दिवसात काही विचार नाही केला तरी.
पण इथे क्लाससाठी आपण बघतोय, त्यामुळे क्लास आपण करणारच आहोत, बसणारच आहोत. तर हे संकल्प तुम्ही इतर वेळेलाही करू शकता आणि क्लासच्या अनुषंगाने मी नेहमी म्हणते, की क्लासचं जे काही आता जरूर पेरायचेच आहेत आणि पेरल्यानंतर इतरही पेरायचे आहेत. तर हे आपल्याला बघायचंय, साध्य करायचंय, झालेच सक्सेस. आठवायचेच संकल्प आपल्याला प्रतिपदेला. आता संकल्प कसे पेरायचे? तर हे काही नियम मी सांगतेय बऱ्याच साधकांना. पण कोणी लिहून ठेवत नाही. लेख लिहिण्याच्यासाठी तयार करा. तुम्ही एक विषय घ्या, जे जुने साधक आहेत त्यांनी. आणि हे सगळं आठवून लिहा. कारण हे खूप अगदी म्हणजे महत्वाचे सगळे संदेश प्रत्येक वेळेला आयुष्यात उपयोगी होण्यासारखे आहेत. आणि बरचसं ज्ञान मी वेबसाईटच्या कोर्सेसमधनं दिलंय. आता मी त्याच्यासाठी स्पर्धा ठेवली आहे मॅगझिनमध्ये. का तर तुम्ही ह्या सगळ्या रिकॉल कराव्यात मेमरी. तुम्ही हे सगळं लिहावं. कुठंतरी संकलन व्हावं म्हणजे नवीन साधकांनाही हे उपयोगी पडेल. तर ह्याच्यासाठीच मी ते आज जे काही टाकलेलं आहे, मागं पण ते टाकलेलं आहे, की मॅगझिनमध्ये लिहा. चांगले लेख आपण मॅगझिनमध्ये देऊ. स्पर्धा ठेवली आहे. तर संकल्प कसे करायचे? तर संकल्पाची वाक्य छोटी-छोटी पाहिजेत. म्हणजे आता समजा आपण उदाहरण याचं घेऊ पहिल्यांदा ओंकार साधनेचं घेऊ, की माझा थायरॉइड कमी झालेला आहे आणि माझं दम्याचा अटॅक बंद झालेले आहेत. असं काही तुम्ही लिहाल एकत्र असं नाही. छोटी-छोटी वाक्य लिहायची. म्हणजे हे लिहून घ्या आता. जुन्या साधकांनी सुद्धा लिहून घ्या. नवीन साधकांनीही लिहून घ्या. डायरी करा एक विहंगमच्या कोर्सेसला. तर छोटी-छोटी वाक्य पाहिजेत. वर्तमान काळातच ती पाहिजेत. आपण काय म्हणतो, की मला घर मिळावं, माझं घर होईल, माझं डिसेंबरपर्यंत घर व्हायला हवं, माझं लोन सँक्शन व्हायला हवं. म्हणजे आत्ता जे साधकांचे प्रॉब्लेम आहेत ते मी डिस्कस करते. माझं लोनचं अमाउंट फुल सँक्शन व्हावी. आपण असं म्हणतो व्हावी. माझा दम्याचा अटॅक कमी व्हावा, माझ्या गोळ्या बंद व्हाव्यात. भविष्यकाळ नाही इथे पाहिजे. तर आपल्याला वर्तमान काळ. माझ्या गोळ्या बंद झाल्यात असं म्हणणार तुम्ही. ते पण पुढं बघा. माझा थायरॉइड गायब झाला असं म्हणणार. माझा दमा बंद झाला असं म्हणणार. ते पण नकोय. पुढं बघा. भविष्यकाळ नको कळलं, वर्तमान काळातच हवं हे कळलं. आता ही वाक्य सकारात्मक असावी. मग सकारात्मक. माझा दमा बंद झाला तुम्हाला वाटेल हे सकारात्मक वाक्य आहे. माझ्या गोळ्या बंद झाल्या हे तुम्हाला वाटेल सकारात्मक वाक्य आहे सकारात्मक. पण काय आहे नाहीत, नको असं नको. म्हणजे मला गोळ्या नकोत. मला आता गोळ्या माझ्या नकोत. त्रास होतोय मला, वैताग आला गोळ्यांचा. मला गोळ्या नकोत. नको म्हटलं की ऐकतच नाही ब्रह्मांड, त्याला कळतच नाही नको निसर्गाला. तो म्हणतो मला गोळ्या, बस. नको कुठलं त्यांना कळत नसतं ते. झालं मग गोळ्या अजून वाढल्या. अजून वेगळा त्रास झाला. तर असं नाहीत नको हे नको. नो नाही पाहिजे. मला काही त्रास व्हायला नको. मला कोणाबरोबर भांडणं नकोत. असं नाही वाक्य करायची. नको, नाही, नको. त्याला कळत नाही. त्यामुळे ते वाक्य पॉझिटिव्ह होतं, नकारात्मक काढून टाकलं जातं. आता अजून हायर लेव्हलचं मी सांगतेय. माझं असं ऑब्झर्वेशन आहे, की आपण आपल्या आयुष्यातनं काय कमी करायचं आहे, त्याच्यावर फोकस केला ना, ते हमखास मागं लागतं. आणि म्हणून गोळ्या, रोग, हे ते असं करू नका तुम्ही. माझा रोग बंद, मला रोग नको किंवा माझा हा रोगच गेला तर बरं होईल. माझ्या गोळ्या मला नकोत. म्हणजे काढून टाकायचं. मग समजा वजन, मला वजन कमी झालेलं पाहिजे असं. आता इथे नको नाहीये, मला वजन कमी पाहिजे. नको आहे का नाही? पण वजन कमी. कमी ते शब्द आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यातनं तुमचं वजन काढून टाकायचंय. कमी पाहिजे नाही वजन. 70 असेल तर 60 हवे. म्हणजे कमी करायचंय तुम्हाला आयुष्यात. तुम्ही तिथे फोकस करता. होणारच नाही. झालं तरी डबल रेटनी वाढेल. मग काय केलं पाहिजे? हवंय ना, तुम्हाला वाटतंय ना तुमचं वजन कमी हवंय. ही तुमची इच्छा आहे ना. प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात बघा. कोणाला प्रायोरिटी वेगळ्या असतात, कोणाच्या इच्छा वेगळ्या असतात, कोणाच्या प्रायोरिटी वेगळ्या महत्त्वाच्या असतात. कोणाला पैसा महान, तर कोणाला औषधं नको असलेलं महान. असं आहे. तर इथे काय केलं पाहिजे? मग वजन काढणं आहे. गोळ्या बंद करणं आहे. म्हणजे आयुष्यात ते कमी करायचंय. तिथे फोकस केला तर होत नाही. मग
फोकस पाहिजेत. मग मी शिकवलंय जुन्या साधकांना. मी निरोगी, निरामय, नित्यानंदी आयुष्य जगते. असं नका करू. काय हरकत आहे? रोग असले तर काय सगळा त्रासच असतो का? सारखी दुखणीच असतात का? असं आहे का? गोळ्या घेतल्या तर काही एवढा त्रास आपल्याला ते मानसिक भावना आहेत, फीलिंग्ज आहेत. आपली बिलीफ थेरपी आहे गोळ्या वाईट आहेत. हे सगळं बदलायचंय आपल्याला आता. मग काय म्हणायचं मला आनंदी जीवन हवं. आनंदात सर्वच झालं की. अरे पैसा कमी असला तरी आनंदात राहता येतो. पैसा जास्त झाला तरी दुःख खूप येतात. जगात कोण दुःखी आहे सांगू का? एक कमी पैशावाले आणि एक जास्त पैसेवाले. आणि मध्यमवर्गीय खूप त्या मानाने चांगले असतात. आणि अजून एक गुड न्यूज देते तुम्हाला. हे जे परिवर्तन होणार आहे ना परिवर्तन, ते मध्यमवर्गीयांसाठी खूप छान आहे. हायर लेव्हल श्रीमंत लोकांसाठी खूप वाईट आहे. कारण सगळी इक्वॅलिटी येतेय. तर या गोष्टी काय काय बोलते मी, त्याचे खूप गर्भित अर्थ आहेत आणि खूप डिटेल्स आहेत. पण आपल्याला तिथे काही बघायचं नाहीये. तर इथे काय नको आहे, काय कमी करायचं त्याच्यावर फोकस नाही करायचा. आपल्याला काय हवं आहे, त्याच्यावर फोकस करायचा. मला आनंद हवाय. मला शांत जीवन हवंय. आनंद असला तरी काही आपण आनंद, शांती, समाधान यात काही फरक आहे की नाही? मग सगळ्यात महत्वाचं अबंडन्स. मला अबंडन्स हवाय. सर्व प्रकारचं अबंडन्स संपलं म्हणजे सगळं अबंडन्स. म्हणजे अबंडन्स केव्हा असतं? एक भाकरी असेल तरी आपण चौघ जण खातो तो अबंडन्स. नाहीतर 10 भाकरी टोपल्या ते पण आपण आलेल्यांना कोणाला काही देत नाही, कामवाल्यांना काही देत नाही. ह्याला अबंडन्स नाही म्हणत. मग अबंडन्स असणं म्हणजे माझ्याजवळ जे आहे त्यात मी समाधानी आहे. मग हे म्हटलं पाहिजे. अबंडन्स हवाय, हवाय बस त्यात सगळं आलं. तर हे काळजीपूर्वक वाक्य कमी करण्यापेक्षा जे हवंय त्याच्यात मग पटकन येतं ते. पटकन आपल्याला मिळतं ते. पण जे नको आहे म्हटलं, की मागं लागतं, हात धुवून मागं लागतं आणि चिटकतं आपल्याला ते. वेगळ्या वेगळ्या प्रकारे चिटकतं. म्हणून ॲक्सेप्टन्स हे फार महत्वाचं आहे इथे. त्यामुळे तर म्हणतात. आता डायरी नियमित वाचली पाहिजे. ही वाक्य डायरीत लिहिली. डायरी नियमित वाचली पाहिजे. आणि वाचताना कधी वाचायची, काय वाचायची, हे सगळं डिटेल्स सांगेलच मी. ते पुढं-पुढं येईलच. तर ते एक महत्वाचं आहे. आणि वाचून जे झालंय पुढचे संकल्प करता. आता आपली बघा 25शी प्रतिपदा आहे, 26ला प्रतिपदा आहे. मग पुढच्या प्रतिपदेला आज काही लिहून ठेवलं त्याला टिक करावं लागतं. माझी जर डायरी बघितली तर संकल्पाची डायरी वेगळी आहे. ते लिहून ठेवते मी बस. का बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, लिहून ठेवायच्या. आणि प्रतिपदेला करायच्या आणि मग पुढच्या प्रतिपदेला बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात आणि इतक्या गुड न्यूज आहेत मागच्या प्रतिपदेच्या, इतक्या फास्ट मूव्ह होत आहेत. म्हणजे खूप सांगण्यासारखं आहे प्रतिपदेला लिहिलेलं. तर हे करत चला, टिक करत चला पुढच्याला म्हणजे एकदा रिकॉल होतं ते. तर हे आहे संकल्पाचं. हे झालं. तर आता बघा पौर्णिमा आणि हे सकारात्मक ऊर्जा पसरवते हे सगळं मी सांगितलं आधीच. आता गती द्यायची गरज असते. संकल्प घडवताना गती द्यायची गरज असते. मग प्रत्यक्षात कसे करायचे? म्हणून मग गती देण्यासाठी आपण ते लिहिणं आणि बघणं, आठवणं, प्रतिपदेला ते व्हिज्युअलाइज करणं. झालं, झालं यातच बघायचं. आपल्याला जे हवं आहे ते झालंय. प्रतिपदेला हे केलं पाहिजे. आणि मग हे जेव्हा मन मजबूत असतं ना, तेव्हा आपण हे पॉझिटिव्ह विचार करू शकतो. कारण मी सांगितलंय ध्यानाच्या शेवटी 5 मिनिटं मॅनिफेस्टेशनला घालवायची. आपल्याला जे हवं आहे ते सिनेमा कसा करायचा, तो कसा बघायचा, त्याला काय-काय वापर करायचा हे शिकवलंय सगळं टेक्निक. मग ज्यावेळेला मन चांगलं नसतं त्याला निगेटिव्हिटी, अरे पैसा कुठून येईल, कसं काही लोन सँक्शन होईल, कोण मला एवढे पैसे देणार? असा विचार एकदा जरी आला ना, तर होत नसतं ते काय तुम्ही करता त्याचा उपयोगच होत नसतो. मग दुसऱ्या वेळेला बसून ते केलं पाहिजे. ज्यावेळेला आपण पूर्ण पॉझिटिव्ह आहोत, ज्यावेळेला आपल्या मनात डोक्याचा, ब्रेनचा वापर होणार नाही. आपल्या हृदयाची पॉवर जास्त असेल. नाही मला हवंय बस. दॅट्स ऑल. मला हवंय. मला माहिती नाही कोण आणणार, कसं आणणार, काय होणार. मी उदाहरणं देणार आहे लवकरच मागच्या प्रतिपदेच्या संकल्पाची माझ्या. फटाफट मूव्ह झालेत सगळे आश्चर्यकारक. तर हे लक्षात घ्या. आणि मग ज्यावेळेला पौर्णिमा, प्रतिपदा असते ना, त्यावेळेला ही आपली पॉझिटिव्हिटी खूप असते. मनाची शक्ती जास्त असते आणि म्हणून या वेव्हज वापरायच्यात. मन मजबूत असतं, वेव्हज स्ट्राँग येतात, खूप धबधबून येतात आणि आता तर ट्रिमंडस येणं चालू आहे. खूप ट्रिमंडस येणं चालू आहे.
आणि खूप लकी आहोत आपण आता हे सगळं घेतोय. त्यामुळं आता या मॅनिफेस्टेशनची पॉवर दिवसेंदिवस ट्रिमंडस वाढत चालली आहे. तर त्यामुळं ह्या गोष्टींना, संकल्पांना आपण प्रतिपदेला करायचं. तर आता 25 मार्चला पौर्णिमेनंतर आहे. मग पौर्णिमेनंतर ज्यावेळेला असते ना, त्यावेळेला नवीन काय हवंय आपल्या म्हणजे अमावास्येच्या नंतर. नवीन काय आहे, त्यावेळेला आपण ते हे करायचं. नाही सॉरी पौर्णिमेनंतर. नवीन काय माझ्या आयुष्यात आणायचं, की जे आत्तापर्यंत मी ठरवलं नव्हतं, जे आत्तापर्यंत मी विचारच केला नव्हता आणि मला नवीन हे करायचं आहे, हा विचार आलेला नव्हता. ते पौर्णिमेनंतर आपण संकल्प करायचे असतात आणि अमावास्येनंतर आपल्या जीवनातून काय काढून टाकायचं आहे. आता इथे कन्फ्युजन नको. मी काय म्हटलं, ज्या गोष्टी नको ती वाक्य लिहायची नाहीत. पण इथे हे क्लिन्झिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे त्या प्रोसेस सुद्धा आहेत. आपण भाग 3 मध्ये करणार आहे. कारण हेच तर आता सप्टेंबरपर्यंत हा महत्त्वाचा पिरियड आहे. सगळं क्लीन्स करायचंय आपल्याला. त्याशिवाय नवीन येणारच नाही आपल्यात क्लीन्स केल्याशिवाय. आधीच मोकळं केलं तर नवीन येणार जागा भरायला. तर हे वाक्यांबद्दल मी बोलत नाहीये. वाक्य लिहायची नाहीत आपल्याला काय कमी करायचे. पण जे काही आपल्याला नको आहे त्या गोष्टीचा विचार करायचा. म्हणजे समजा रिलेशनशिप आहे. मग रिलेशनशिपमध्ये आपल्याला समजा आता घटस्फोट घ्यायचा आहे. प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत. घटस्फोट घ्यायचा आहे. मग मी तुम्हाला इथे म्हटलं, की कमी काय हवंय जीवनात ते नको. मग इथे पॉझिटिव्हमध्ये विचार करा ना. काही पण पॉझिटिव्हमध्ये विचार करा. नवीन मित्र मिळाले, नवीन साथीदार मिळाला. मग या कमी काय करायच्या त्याच्यावरचे संकल्प जर हे केले तर जास्त पॉवरफुल होतात. म्हणून पौर्णिमेनंतरची वेगळी उद्दिष्ट असतात, अमावास्येनंतरची वेगळी गोष्ट. पण जनरली मी हे बघत नाही, मी सर्रास करते. पण तुम्हाला सांगते, असं आवर्जून जर केलं तर जास्त फरक पडतो. तर एकदा हे रिवाइज करायचे म्हणून आता तुम्ही सगळी लिस्ट केली पाहिजे कोर्स वाईज. कोर्स वाईज तुमची उद्दिष्ट लिहून काढली पाहिजेत आणि ही लिस्ट रेडी ठेवा. मग मी प्रत्येक ग्रुपवर टाकणार आहे. 25 तारखेला वेळ पण तुम्हाला देणार आहे आणि कसं करायचं तेही सांगणार आहे. तर हे झालं संकल्पाबद्दलचं. आता आपण एक-एक कोर्सचं बघू कसे संकल्प लिहायचे.